नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 7वी विषय मराठी माझी मराठी या कवितेबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे। तर कवीचं नाव आहे मृणालिनी कानिटकर किंवा त्यांना जोशी असं म्हटलं जातं। तर कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे। या कवितेत मराठी भाषेची थोरवी व्यक्त केली आहे। या कवितेत मराठी बोलीचे सौंदर्य व महत्त्व याचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे। तर कवयित्रींना ह्या कवितेच्या माध्यमातून असा संदेश किंवा शिकवण द्यायचा आहे की मातृभाषेविषयी गाढ प्रेम व आस्था आपल्या हृदयात ठसावी, हे मूल्य या कवितेत प्रकट झालेला आहे। तर कवितेमध्ये काही अवघड शब्द आहेत, त्याचा अर्थ आपण पाहूया। ऋणात असणे म्हणजे कर्जात किंवा कृतज्ञ राहावे, उतराई होणे म्हणजे उपकार फेडणे किंवा कांचन म्हणजे सोने, मोल म्हणजे किंमत, तप्त म्हणजे गरम उष्ण, लोहापरी म्हणजे लोखंडाप्रमाणे, शीतल म्हणजे थंडगार, गंध म्हणजे सुहास, लेवुनिया म्हणजे नेसून अंगावर, दुजाभाव म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेद फरक आपपरभाव करू नये असा त्याचा अर्थ होतो। दूरदेशी म्हणजे लांबच्या प्रदेशात, ओवी म्हणजे काव्याचा एक छंद प्रकार। अशा प्रकारे माझी मराठी या कवितेचा भावार्थ आपण पाहणार आहोत। मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणते की माझी भाषा माझी आई। बघा, माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना देई, तिच्या रहावे ऋणयात, होऊ नये उतराई। माझी मराठी भाषा माझी आई आहे, ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते। मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते, कृतज्ञ राहते, तिच्या उपकाराची फेड कधीच करू नये, तिच्या ऋणातून उतराई होऊ नये असे वाटते। म्हणून माझी भाषा ही काय आहे? माझी आई आहे। अर्थ ती माझ्या भावनांना देते आहे, तिच्या ऋणात राहावे, तिचा कधीही उतराई होऊ नये असं कवींना वाटतं, कवित्रीला वाटतं। तिच्या एकेका शब्दाला म्हणजे तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल। म्हणजे माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नांचे सुवर्णाचे मोल आहे। माझी मराठी शब्द अनमोल आहे। कधी उष्ण लोखंडासारखी धग त्यात असते, तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो। अशा प्रकारे माझ्या मराठीची एक एक शब्दाला रत्नांचे व सुवर्णाचं मोल असून माझा मराठी शब्द अनमोल आहे। कधी उष्ण लोखंडासारखे धग त्यात असते, तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो। म्हणून राना वाऱ्यांच्या गंधात माझी मराठी भिजली, लेवुनिया नाना बोली, माझी मराठी सजली। माझी मराठी भाषा रानावाऱ्यांच्या वासात भिजते, तिला रानातला वाऱ्याचा सुवास लाभतो। म्हणून विविध बोलीभाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे। अनेक बोलीभाषांच्या वैभवाने ती काय झालेली आहे? नटलेली आहे असं म्हणायचं आहे। माझ्या भाषेचे अमृत प्राशिल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव, असो कोणताही पंत। माझ्या मराठी भाषेचे अमृत गोडवा जो कोणी पिऊन घेईल, समजून घेईल, तो खराखुरा भाग्यवान ठरेल, नशीबवान ठरेल। कोणताही पंथ असो व समाज असो, मराठी कोणताही भेदभाव करत नाही। म्हणून मराठीला सगळे पंथ काय आहेत? समान आहेत। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते, दूरदेशी ऐकू येते, माझ्या मराठीची ओवी, माझ्या मराठीची ओवी। माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी, ती अवर्णनीय आहे। दूरदूरच्या देशात माझी मराठी भाषा काय आहे? पसरली आहे।
माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते. अशा प्रकारे माझी आई माझी मराठी भाषा आहे असं कवींना सांगायचं आहे. अशा प्रकारे माझी मराठी या कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहोत. धन्यवाद.